हे पेशवाईचं सरकार आहे। मराठ्याला जाणून बुजून त्रास देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे। आणि तरी म्हणतात मराठ्याला आरक्षण दिलं, मराठ्याला आरक्षण द्यायचं दिखावा करतं आणि त्याच पद्धतीनं कोर्टात किती दिवस थांबणार तुम्ही? आता किती दिवसाची तयारी करून आलात? आम्ही जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानात किती दिवसाची तयारी करून आलात? किती दिवस तयारी करून आलात? जोपर्यंत सर्व मागण्या मंजूर होत नाहीत, आदरणीय जरांगे पाटील दादांच्या सर्व मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। इथे मुक्कामी आलेलो आहोत, आरक्षण घेऊन येतो छत्रपती संभाजीनगर। त्याच्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे हे आंदोलक एकामागे एक आझाद मैदानावर येत आहेत। आझाद मैदानाची जी क्षमता आहे ती पूर्ण झाल्यानंतर किंवा हे आझाद मैदान पूर्ण भरल्यानंतर पाठीमागची जी बाजू आहे, आपल्याला आपले कॅमेरामॅन दाखवतील पाठीमागची बाजू, जिथे आणखी एक ग्राउंड आहे ते ग्राउंड सुद्धा ओपन पोलीस प्रशासनाकडून केलं जाईल। काही आंदोलक पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे त्यांना जर मोठी गर्दी झाली आणि जर रस्ता जर ब्लॉक होत असेल, म्हणजे मेट्रो सिनेमा पासून ते अगदी CSMT स्टेशन पर्यंत तो जर रस्ता ब्लॉक होत असेल तर त्यांच्यासाठी तिथली सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। ते सुद्धा मैदान हे खुलं करण्यात येईल। मात्र सध्या आझाद मैदानावरचे दृश्य ढोल आहे, डफली आहे आणि त्यावर नाच करत उत्साह एकमेकांचा वाढवला जातोय। तुम्ही कुठून आलाय? सोलापुराहून। गुणरत्न सदावर्तेला मी शाही टाकलो होतो सोलापुरात आल्यावर, आणि म्हणलं की सोलापूर मुंबई मराठी देत नाही, पण समुद्र आले। मुंबईला 2 समुद्र आहेत, एक मराठ्याचा आणि एक वाहतं। समुद्राची लाट आल्यावर मराठा आलेला आहे। आणि इथं फक्त मुंबईमध्ये तुम्ही खायची प्यायची सोय करू नका, आगाची सोय करा। एवढा मुंबईमध्ये मराठा किती दिवस जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हलणार नाही। विनंती करा की हे पहा, हे चिखल हे मुद्दाम देण्यात आलेला त्रास, त्याच्यामुळे पाऊस पडलेला आहे। जसं त्यांचा समाजाला ज्या वेळेस दसरा मेळावा होतो, शिवसेनेचा हो भाजपचा हो कोणचे सभा होती, काय हाल आहे मराठ्याच्या ज्या सरकारला पाहायला पाहिजे। एक सुद्धा सरकारचा प्रतिनिधी आजपर्यंत आता आला नाही। रात्री एवढं मागणी करता यावं, विनंती करा त्यांना यावं, त्यांना आम्ही मतदान केलं, कशासाठी दिलं आम्ही त्यांना निवडून कशासाठी दिलं ना? आरक्षण देऊन हाल केला नाही तेवढा मराठा। आपण प्रेक्षकांना दाखवूया की आझाद मैदानाची ही दृश्य आहेत। पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे चिखल जो आहे तो ठिकठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे बसायची व्यवस्था ही होत नाहीये। काही पुढे बसलेले आहेत, जिथे खडी टाकण्यात आलेली आहे तिथे बसले आहेत, मात्र हा जो चिखल झालेला आहे त्याच्यामुळे बसता येत नाही, अडचणी येत आहेत। त्यामुळे काही जण उभं राहून, काही जण बाहेर जरांगे पाटील यांचं जे भाषण असणार आहे, त्यांची जी पुढची भूमिका असणार आहे ते ऐकण्यासाठी आतुर आहेत। बरोबर आहे, त्यामुळे आता प्रतीक्षा आहे मनोज जरांगे इथे कधी पोहोचतायत त्याची। या सगळ्या मराठा समाजाचा उत्साह आहे आणि निर्धार मोठा आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही। कोर्ट काय सांगते ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, तर जरांगे जो आदेश देतील तो आम्ही मानू, असं यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण दृश्य पाहतोय आझाद मैदानातली, खरं तर 5000ची मर्यादा घालून दिलेली होती, अट होती, पण सध्या आझाद मैदान हे पूर्णतः गर्दीनं फुलून गेलेलं आहे। आणि त्यामुळे आता मनोज जरांगेंसोबत येणारा जो मराठा समाज आहे त्यांची इथे कशा पद्धतीनं सोय होणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण केवळ 5000ची अट घालून दिली होती, पण 5000चा टप्पा केव्हाच ओलांडला गेलेला आहे। दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगेंच्या ताफ्याची, तर दुसरीकडे आझाद मैदानातली। आझाद मैदान इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर साधारण 9 ते 10च्या दरम्यान मनोज जरांगे आंदोलनाला सुरुवात करतील। तर तिसरी दृश्य आपण पाहतोय की आरक्षणाचा निर्धार घेऊन मुंबईमध्ये आलेले हे सगळे मराठा समाजाचे लोक, त्यांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे। सध्या मुंबईमध्ये एकीकडे गणेशोत्सव आहे, तिथे प्रचंड गर्दी असते, तर दुसरीकडे मराठा आंदोलनाची ही एक मोठी लाट मुंबईमध्ये येऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचं नियंत्रण करणं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवणं हे एक मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर असेल। 3 दृश्य आपण पाहतोय, ईस्टर्न फ्रीवेवरती मनोज जरांगेंचा ताफा पोहोचलेला आहे। या ताफ्याची आगेकूच सुरू आहे आझाद मैदानाच्या दिशेनं, पण केवळ आज एका दिवसासाठीचीच आंदोलनाची परवानगी दिलेली आहे। आणि याच मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा वेदांतशी संवाद साधूया की वेदांत, केवळ एका दिवसाची परवानगी दिलेली आहे, शनिवार रविवार आंदोलन करता येणार नाही, पण एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज इथं एकवटलेला आहे, आंदोलनाची पुढची दिशा काय असू शकते?
वेदांत, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? आपण वेदांशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. तर केवळ एका दिवसाचीच परवानगी आहे. शनिवार रविवार कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करता येणार नाही आणि त्यामुळे आता एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये आल्यानंतर हे आंदोलन पुढे नेमकी काय दिशा घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण अर्थात आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही हाच या समाजाचा निर्धार आहे. आज मुंबईमध्ये जिथे पाहावं तिथे भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या घातलेले हे मराठा समाजाचे लोक आपल्याला दिसतायत. ओबीसीतूनच आरक्षण मिळावं या मागणीवरती मनोज जरांगे ठाम आहेत. कुणबी आणि मराठा एक आहेत असा अध्यादेश काढा, त्याची अंमलबजावणी करा. ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी आहे. पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपल्यासोबत आहेत. वेदांत, आपण पाहतोय की आजच्या एका दिवसाची आंदोलनाची परवानगी दिली आहे, पण ज्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालाय, पुढची काय दिशा असू शकते आंदोलनाची? नाही, आतापर्यंत आपण ज्या ज्या इथल्या आंदोलकांना विचारलं त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज